नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। सकाळची वेळ झालेली, चहा झाला, धारा झाल्या आणि बाकीचे लोक बाकीच्या कामाला लागली। पण रात्री आमच्यामध्ये का नाही पाहुणी येणार होती, पाहुणी यायची होती। संध्याकाळी त्यांचे सगळे कामं आवरून येणार होते। म्हणले आम्ही 7-7:30 वाजेपर्यंत येऊ, पण आमच्या इकडं आला पाऊस, त्याच्यामुळे पाहुणी काय आली नाहीत। मग रात्रीचा स्वयंपाक एवढा शिल्लक राहिला, त्याच्यात राहिल्या बघा ह्या चपात्या शिल्लक। एवढ्या जवळजवळ 8-9 चपात्या आहेत। 1-2 असत्या तर ठीक होतं, 1-2 चपात्या जर राहिल्या तर आपण काय भाजी बरं खातो, नाही तर मग आपल्या दावणीला तर गुरं असतातच, त्याच्यामुळे वाया जायचा काय प्रश्नच नाही। पण एवढ्या 8-9 चपात्या जर नाश करायचं म्हणजे आपल्याला एवढं म्हणजे परवडत सुद्धा नाही, आणि मग ती माजूरल्यासारखं होतं। म्हणून एका नाही म्हणलं चला रात्रीच्या चपात्यापासून काहीतरी वेगळा नाश्ता बनवूया। आता शिळ्या चपात्यापासून एका नाही बरेच लोक काही पदार्थ बनवतात, कुणी म्हणजे त्याच्यापासून पराठा बनवते, काही म्हणजे पदार्थ बनवतो। पण मी जुन्या पारंपरिक पद्धतीने का नाही, जसे आमची आजी आम्हाला लहानपणी करून द्यायची त्याच्यातच आम्ही आनंदी व्हायचो, खुश व्हायचो। घरामध्ये पूर्वी काही एवढं भरगतचं खायला नसायचं, परिस्थितीला नाजूक असायच्या। म्हणा काय का नाही, एक जरी चपाती राहिली तर त्या चपातीपासून आहे ना आम्हाला ती मलिदा करून द्यायची। मग त्याच पारंपरिक पद्धतीची अगदी जुन्या पद्धतीची मी का नाही मलिदा ह्या चपात्यांचा करणार आहे। 9 चपात्या शिल्लक आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला घेतलाय मी हा चिरून बारीक करून गूळ घेतलेला आहे आणि ह्या घरच्या देशी गाईचं साजूक तूप आहे। एवढंच फक्त पदार्थ लागतात आणि एकदम कमी वेळात 10 मिनिट ही चपात्याचा का नाही मलिदा तयार होतो। जास्त कष्ट घ्यायला लागत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोरं अशी आवडीने खात्यात आणि एक प्रकारचा ह्याचा सकाळचा नाश्ता पण होतोय आणि आपलं जे अन्न वाया जाते त्यापासून आपलं बचाव पण होतोय। तर चला आता वेळ न घालवता आपण पटकन असा हा मलिदा रेसिपी करायला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर काय करायचं मी तुम्हाला सांगते। अगदी मऊ लुसलुशीत चपाती इथं उन्हाळा दिवस आहे, घरामध्ये सुद्धा उष्णता तयार होती, म्हणजे ह्या ज्या किनारी असतात ना ह्या थोड्याशा कडक होत्यात। मग ह्या जर किनारी तुम्ही काढून जरी टाकल्या किंवा बारीक चुरून जरी घेतलं तरी सुद्धा चालतात, पण माझ्या ह्या किनारी एकदम मऊसूत इथं अजिबात सुद्धा कडक झालेला नाही। म्हणून आपल्याला ह्या चपात्याचा बारीक असा मलिदा आधी पहिला चुरून घ्यायचा आहे। पहिल्यांदा मी तुम्हाला एक चपातीचा दाखवते चुरलेला, तो कसा बारीक चुरायचा ती। मलिदा चुलीवरती करायला कमी वेळात होतो या, पण ही मात्र चुरायला ना जरा वेळच लागतो। हा का एका चपातीचा का नाही मी बारीक असं ही मलिदा करून घेतलेला आहे बघा। एकदम ह्याचं मुटकं वळत्याला असं चपाती चुरायलाच आपल्याला माहीत ताप असतो। आता सगळ्या ज्या राहिलेल्या उरलेल्या चपात्या आहेत ना मी सगळ्यांचा असाच मलिदा करायला करून घेते पहिला, म्हणजे बारीक सगळ्या चपात्या बारीक करून घेतलेल्या आहेत मी बघा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे गूळ, गूळ सुद्धा पका नाही बारीक करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे पटकन असा ही मलिदा तयार होणार आहे। जेवढा लागेल असाच घ्यायचा आहे आपल्याला। हा बघा चपाती तर आपल्या शरीराला म्हणजे पौष्टिक असते या। आता कुणी साखरेचा बी बनवतंय या, कुणी गुळाचा बनवतंय, पण गुळाचा बनवलेला तरी एक नंबर चव देतं का तर गुळापासून आपल्याला कॅल्शियम मिळतं। तूप वापरल्याने तूप आपल्या पोटाला मावारी देत असतं, म्हणून एका नाही नेहमी चपात्याचा मलिदा हे ना गुळापासूनच करायचा। जर आपण ही कढईमध्ये जर चुलीवरती जर तापत ठेवून जर केलं तर ह्याला कडकपणा येतोय, म्हणून ह्या हातानेच असा करायचा एकदम मऊसूद असा। आता एवढा गूळ खपलाय ह्याला, 8-9 चपात्या होत्या त्याच्यामुळं का नाही एवढा सगळा गूळ ह्याला लागणार आहे। मस्त एकदम बघा एकजीव झालाय आता गुळाचा आणि ह्या चपात्यांचा। आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं। आता आपण चपाती बनवताना तर मीठ टाकतोच आहे, पण थोडीशी चव येण्यापुरतं का नाही थोडी एकदम चिमूटभर, हे सुद्धा लय झालं।
पण असावं म्हणूनही टाकायचं. आता ह्याच्यावरती का नाही तूप टाकायचं आहे आपल्याला. तूप आता ही बाहेर इतकं ऊन कडक पडलंय का नाही. अगोदर तर मी गरम करून ठेवलेलं होतं पण तरीसुद्धा एवढं पातळ तूप झालं आहे उन्हाने. आता 1 चमचा अंदाज टाकायचा आपल्याला तुपाचा, जास्त प्रमाण वापरायचं नाही. आता हे परत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त असा आपला मलिदा तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. एकदम मस्त असा छान एकदम कसं चकचकीपणा आलेला आहे ह्या गुळाने आणि तुपाने. तर आता आमचा दादा आणि मी दोघंजणी आम्ही आज हा नाश्ता इथंच बाहेर मोकळ्या वातावरणात करणार आहे. तर आता चल दादा तुला देते. या मंडळी मग नाश्ता करायला. एकदम मस्त असा तयार झालाय आपला शिळ्या चपात्यांपासून मलिदा. उपयोगी अशी वस्तू होती, कुठलीच वस्तू अशी आपली खेड्यापाड्यात अजिबातच वायात नाही बघा. आणि त्यापेक्षा तर सिटीत शहरात राहणारी माणसं तर अजिबात सुद्धा वाया जाऊन देत नाही. कारण त्यांना माहिती आपल्याला म्हणजे आता गावाकडे कसं असतं या, तर एखादी वस्तू नसली तर आजूबाजूच्याकडून आणून सुद्धा आपण घरप्रपंच चालवू शकतो. पण शहरात तसं आहे का हो, ती विकत आणल्याशिवाय पर्याय नाही. मग ती प्रत्येक अन्नाचा किंवा प्रत्येक पदार्थाचा किती लक्षपूर्वक काळजी घेत असते. तर तसंच गावाकडे बी तीच पद्धत असते. थोडंफार जर शिळं पाकं थोडं राहिलं तर आपल्या दावणीला गुरं असतात, त्याला उपयोगी होतातच. मग ती वाया जात नाही. कारण गुरं बी आपल्याला दूध देत असतात, शेण खत देत असतात. तसं पण जास्त राहिल्यावर आपलं पण मन वाढत नाही नाश करायला. मग त्यापासून काहीतरी वेगळा पदार्थ होतोय. तर असा चमचमीत असा तुपाचा आणि गुळाचा मी मलिदा केलेला आहे. एकदम भारी. बघता क्षणी एकदम असं वाटतंय की केलेला सगळाच खाऊन घ्यावा. झालाय ना एकच नंबर. अगदी 2 ते 3 माणसांचं ह्या 8-9 चपात्यामध्ये का नाही जेवण तर परफेक्ट झालंच असतं बघा. पण आपला आमचा म्हणजे 6-7 लोकांचा नाश्ता तर मात्र नक्कीच आहे. एकच नंबर झालं. लहानपणीची आठवण यायला लागली मला, है ना. आमची बी आजी अशीच करून द्यायची आम्हाला. पहिलं कसं असायचं अरे, परिस्थिती गरीब असायची माणसं लोकांची. आठवड्याचा 1 वार बाजार असला का नाही, खायला काय असायचं, फरसाणा आणि चुरमुऱ्या. मग म्हणजे त्याला आम्ही पहिलं बेहे म्हणायचो, नाही तर बत्ता म्हणायचो. मग ते आठवड्याभर पुरतंय का जास्त पोरांच्या घरात. मग अशी एखादी 1-2 चपाती राहिली, मग पोरांचा कालवा झाला भूक मग आमची आजी अशी दुपारचं म्हणलं तरी बनवून द्यायची आम्हाला. एकच नंबर झालाय बघा, स्वादिष्ट आणि टेस्टीच झालाय. चला मंडळी, आमचा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, एकदम साध्या पद्धतीचा आहे बघा. जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमचा ह्या चुरून चपातीचा मलिदा केलेला का नाही, कसा काय वाटला का नाही, हे कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.